गुरुचरित्रातील हे 5 अध्याय प्रत्येकाने वाचलेच पाहिजे, जेणेकरून तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळेल. तर सर्वात पहिला आहे तो अध्याय क्रमांक 4. या अध्यायामध्ये तुमच्या लक्षात येईल की का देव पुण्यवान आणि प्रामाणिक माणसाची जास्त परीक्षा घेतो, आणि एकदा का जर आपण ती परीक्षा पार पाडली ना, तर देव आपल्या आयुष्याचं सोनं करतो. आणि याच अध्यायामध्ये तुम्हाला हा भगवान दत्तात्रयांचा जन्म कसा झाला ना, याची देखील एक अद्भुत कथा आहे. आता दुसरा अध्याय येतो तो म्हणजे अध्याय क्रमांक 6. आता या अध्यायामध्ये तुमच्या लक्षात येईल की आपल्या वाईट कर्मांची जी काही फळे आहेत ना, ती आपल्यालाच भोगून संपवावी लागतात. आणि आपल्याकडून जर एखाद्या देवतेचं न कळत देखील जर पूजा झाली ना, तरी देखील तो देव आपल्यावरती प्रसन्न होतो आणि आपला उद्धार करतो. हा अध्याय तुमच्यामध्ये हे देवावरचा विश्वास आणि भक्ती नक्कीच वाढवेल. तिसरा महत्वाचा अध्याय म्हणजे अध्याय क्रमांक 8. आणि या अध्यायामध्ये तुमच्या लक्षात येईल की नेमकी भक्ती कशी असावी. आपण जर एखाद्या देवाला ना दगडाचा हार देखील योग्य भावनेने चढवला ना, तरी देखील देव आपल्यावरती खुश होतो. कारण देव आपला त्याच्यावरचा विश्वास, आपलं त्याच्यावरचं प्रेम आणि आपली त्याच्यावरची भक्ती हेच पाहत असतो. हा अध्याय तुम्हाला भक्ती कशी करावी ना, हे शिकवू शकतो. चौथा महत्वाचा अध्याय म्हणजे अध्याय क्रमांक 13. आणि या अध्यायामध्ये तुमच्या लक्षात येईल की गुरु आपला उद्धार कधी करतात. आणि याचबरोबर तुम्ही कितीही जरी गुरुचे जवळचे असलात ना, तरी देखील तुम्हाला तुमचे प्रारब्ध हे भोगून संपवावेच लागते. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जरी गुरु असली ना, तरी गुरूंना देखील कर्म कायद्याचे तंतोतंत पालन हे करावेच लागते. तर हा अध्याय आपल्याला कर्म कायदा कशा पद्धतीने काम करतो आणि गुरु आपला उद्धार कधी करतात ना, ही गोष्ट शिकवतो. आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे अध्याय क्रमांक 14. या अध्यायामध्ये तुमच्या लक्षात येईल की हा अध्याय म्हणजे आपल्यासाठी एक डेली रिमाइंडर आहे. हा अध्याय आपल्याला सांगतो की गुरूंवरती विश्वास, गुरूंनी दिलेल्या ह्या नियमांचं पालन आणि गुरूंचं नामस्मरण जर आपण दररोज केलं ना, तर गुरु आपल्याला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढतात. म्हणूनच हा अध्याय आपल्याला दररोज वाचायला सांगितलेला आहे, कारण आपल्या लक्षात येऊ दे की गुरूंचं नामस्मरण करणं व त्यांनी दिलेल्या नियमांचं पालन करणं हेच आपलं एकमेव कर्तव्य आहे. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. Download ShareChat.